सर्वांना गुड मॉर्निंग. दोन आर्टिकल्स, त्यापैकी पहिलं रिफ्लेक्शन ऑफ लाईट ॲट ए प्लेन सरफेस आणि दुसरं रिफ्रॅक्शन ऑफ लाईट ॲट ए प्लेन सरफेस. ह्या दोन आर्टिकलपैकी पहिलं आर्टिकल रिफ्लेक्शन ऑफ लाईट ॲट प्लेन सरफेस हे आपण लास्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहिलं. आता यानंतर दुसरं आर्टिकल रिफ्रॅक्शन ऑफ लाईट ॲट ए प्लेन सरफेस. आता या आर्टिकलमध्ये रिफ्रॅक्शन ऑफ लाईटचे जे 3 लॉज आहेत ते प्रूव्ह करायचे आहेत. आणि ते 3 लॉज असे आहेत की रिफ्रॅक्टिंग सरफेस आहे, समजा एम एन. हा रिफ्रॅक्टिंग सरफेस एम एन 2 मीडियमना सेपरेट करतो. एम एनच्या वरती मीडियम 1 तर एम एनच्या खाली मीडियम 2. व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन मीडियम 1 v1 आहे, व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन मीडियम 2 v2. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम 1 हा n1 तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम 2 हा n2. हा इन्सिडेंट रे, त्याला आपण नाव देऊ ए बी. हा इन्सिडेंट रे ए बी ज्या मार्गाने आला आहे त्या मार्गाने सरळ न जाता तो बेंड होतो आणि तो बी सी या मार्गाने जातो. एका मीडियममधून दुसऱ्या मीडियममध्ये जाताना जर रे ऑफ लाईट बेंड होत असेल तर त्या फिनॉमिनॉनला रिफ्रॅक्शन ऑफ लाईट असं म्हणायचं. तर या केसमध्ये ए बी हा इन्सिडेंट रे, बी सी हा रिफ्रॅक्टेड रे, तर पी पी डॅश ही नॉर्मल. इन्सिडेंट रेनं नॉर्मलशी केलेला जो अँगल आहे, इन्सिडेंट रे ए बीनं नॉर्मल पी पी डॅशशी केलेला जो अँगल आहे तो अँगल ऑफ इन्सिडन्स आय. तर रिफ्रॅक्टेड रे बी सीनं नॉर्मल पी पी डॅश याच्याशी केलेला जो अँगल आहे त्याला अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आर असं म्हणायचं. असं सगळं असेल म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन मीडियम 1 v1 असेल, व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन मीडियम 2 v2 असेल, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम 1 n1 असेल, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मीडियम 2 n2 असेल आणि अँगल ऑफ इन्सिडन्स जर आय असेल, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन जर आर असेल, असं सगळं असेल तर फर्स्ट लॉ ऑफ रिफ्रॅक्शन इज साइन आय अपॉन साइन आर इज इक्वल टू n2 बाय n1 इज इक्वल टू v1 बाय v2. आणि यालाच स्नेल्स लॉ ऑफ रिफ्रॅक्शन असं म्हणतात. हा फर्स्ट लॉ ऑफ रिफ्रॅक्शन जो आहे त्यालाच स्नेल्स लॉ ऑफ रिफ्रॅक्शन असं म्हणतात. आता सेकंड लॉ असं आहे की इन्सिडेंट रे अँड रिफ्रॅक्टेड रे आर लाई ऑन अपोजिट साइड्स ऑफ नॉर्मल. इन्सिडेंट रे आणि रिफ्रॅक्टेड रे नॉर्मलच्या विरुद्ध बाजूलाच असतात, असा सेकंड लॉ. तर थर्ड लॉ, इन्सिडेंट रे, रिफ्रॅक्टेड रे अँड नॉर्मल आर लाई इन द सेम प्लेन. तिघही म्हणजेच इन्सिडेंट रे, रिफ्रॅक्टेड रे अँड नॉर्मल तिघही एकाच प्लेनमध्ये असतात, एकाच प्रतलात असतात, असं थर्ड लॉ. आता हे तिन्ही लॉज आपल्याला हायजेन्स व्ह्यू थेअरीच्या आधारे प्रूव्ह करता येतात. आणि या आर्टिकलमध्ये हे तिन्ही लॉज हायजेन्स व्ह्यू थेअरीच्या आधारे प्रूव्ह करायचे आहेत. तर सुरुवातीला आपण फिगर बघू. फिगरचं सुरुवातीचं एक्सप्लेनेशन असं आहे की एम एन इज दी
refracting surface. Mn is the refracting surface separating two media, medium 1 and medium 2. medium 1 and medium 2 ह्या दोन्ही मीडियमना सेपरेट करणारा Mn हा रेफ्रॅक्टिंग सरफेस. AB हा प्लेन वेव्ह फ्रंट आणि हा प्लेन वेव्ह फ्रंट Mn या रेफ्रॅक्टिंग सरफेसवरती ऑब्लिकली इन्सिडेंट होतो आहे. तिरका तिरका येत तो इन्सिडेंट होतो, या पद्धतीने तो येतो आहे आणि Mn वरती इन्सिडेंट होतो आहे. सो AB is the plane wave front which incident obliquely on Mn. मीडियम 1 मध्ये velocity of light v1, तर मीडियम 2 मध्ये velocity of light v2. याशिवाय refractive index of medium 1 is n1 and refractive index of medium 2 is n2. हे फिगरचं सुरुवातीचं एक्सप्लेनेशन आहे. परत एकदा बघू. Mn is the refracting surface separating two media, medium 1, medium 2. AB is the plane wave front which incident obliquely on on Mn, and wave front AB is bounded by two rays A' and B'. Phi1 is the velocity of light in medium 1, Phi2 is the velocity of light in medium 2. N1 is the refractive index of medium 1, N2 is the refractive index of medium 2. आता हे एक्सप्लेनेशन स्टेप बाय स्टेप बघू. Mn काय आहे? रेफ्रॅक्टिंग सरफेस सेपरेटिंग कुणाला? तर टू मीडिया. कोणते? मीडियम 1 अँड मीडियम 2. सो रेफ्रॅक्टिंग सरफेस सेपरेटिंग टू मीडिया, मीडियम 1 अँड मीडियम 2. देन AB इज द प्लेन वेव्ह फ्रंट विच इन्सिडेंट कसा? तर ऑब्लिकली ऑन रिफ्लेक्टिंग सरफेस Mn. Wavefront AB is bounded by two rays. One is A', another is BB'. Phi1 is the velocity of light in medium 1 and Phi2 is the velocity of light in medium 2. याशिवाय N1 is the refractive index of medium 1 and N2 is the refractive index of medium 2. आता वेव्हफ्रंट AB जस्ट आपण पाहिलं की ऑब्लिकली येतोय. पहिल्यांदा इथं आहे, तो परत पुढे येतो, परत पुढे येतो आणि Mn वरती इन्सिडेंट होतो. Mn वरती इन्सिडेंट होताना वेव्हफ्रंट AB अगदी सुरुवातीला A या पॉईंटला टच करतो आणि मग सगळ्यात शेवटी वेव्हफ्रंट AB हा C या पॉईंटला टच करतो. वेव्हफ्रंट ऑब्लिकली येत असल्यामुळं Mnच्या सर्व पॉईंटला, Mn ह्या रेफ्रॅक्टिंग सरफेसच्या सर्व पॉईंटला तो एकाच वेळी टच करत नाही, तर तो वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या पॉईंटला टच करतो. अगदी पहिल्यांदा तो Aला टच करतो, त्यानंतर तो पुढे येतो, पुढे येतो, पुढे येतो आणि सर्वात शेवटी तो Cला टच करतो. म्हणून आपण असं म्हणू शकतो की वेव्हफ्रंट AB reaches Mn initially at A and finally at C. Wavefront AB reaches Mn initially at A and finally at C. आणि ज्यावेळी वेव्हफ्रंट ए या पॉईंटला टच करतो, ए या पॉईंटला टच केल्या केल्या ए हा सोर्स
सेकंडरी सोर्स म्हणून ॲक्ट होतो आणि तो या मार्गाने सेकंडरी वेव्ज इमिट करतो. वेव्हफ्रंट एम एंडला पहिल्यांदा ए पॉईंटला टच करतो आणि सगळ्यात शेवटी सी पॉईंटला टच करतो. एला टच केल्या ए हा पॉईंट सेकंडरी सोर्स म्हणून ॲक्ट होतो आणि तो मीडियम 2मध्ये सेकंडरी वेव्ज इमिट करतो. म्हणजे आपण असं म्हणू शकतो, ॲज सून ॲज वेव्हफ्रंट रिचेस ॲट पॉईंट ए बिकम्स सेकंडरी सोर्स अँड इट इमिट सेकंडरी वेव्ज इन मीडियम 2. त्या दरम्यान काय घडत असतं की वेव्हफ्रंट असा पुढे येत असतो, बी पासून सी पर्यंत येतो. बी पासून सी पर्यंत यायला त्याला जर टी इतका टाईम लागला, बी पासून सी पर्यंत यायला वेव्हफ्रंटला टी इतका टाईम लागला आणि व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन मीडियम 1 φ1 आहे, म्हणून बी सी हे डिस्टन्स φ1 टी इतका असेल. आता हे कसं मिळवलं तर लास्ट व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं होतं की डिस्टन्स इज इक्वल टू व्हेलॉसिटी इन टू टाईम, हा फॉर्म्युला आहे. मीडियम 1मध्ये व्हेलॉसिटी v1 आणि टाईम कॅपिटल टी, आणि देअरफॉर डिस्टन्स बी सी इज इक्वल टू φ1 टी. ज्यावेळी ए हा पॉईंट सेकंडरी सोर्स म्हणून ॲक्ट होऊन सेकंडरी वेव्ज इमिट करत असतो मीडियम 2मध्ये, त्याचवेळी वेव्हफ्रंट हा बी पासून सी पर्यंत येत असतो. बी पासून सी पर्यंत यायला जर टी इतका टाईम लागला असेल तर डिस्टन्स बी सी हे φ1 टी इतका असेल, कारण मीडियम 1मध्ये व्हेलॉसिटी ऑफ लाईट φ1 आहे. आता हे एक्सप्लेनेशन असं देता येईल. पहिल्यांदा मराठीत परत एकदा बघू की वेव्हफ्रंट एम एंडला पहिल्यांदा ए या पॉईंटला टच करतो आणि सगळ्यात शेवटी तो सी या पॉईंटला टच करतो. एला टच केल्या ए हा पॉईंट सेकंडरी सोर्स म्हणून ॲक्ट होतो आणि तो मीडियम 2मध्ये सेकंडरी वेव्ज इमिट करतो. त्याच दरम्यान वेव्हफ्रंट बी पासून सी पर्यंत येतो. बी पासून सी पर्यंत यायला टी इतका टाईम लागला तर बी सी हे डिस्टन्स φ1 टी इतका असेल. बी सी इज इक्वल टू φ1 टी, फेअर v1 इज द व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन मीडियम 1. तर हे एक्सप्लेनेशन इंग्रजीत सांगता येईल. वेव्हफ्रंट रिचेस एम एन इनिशियली ॲट ए and finally at C. As soon as wavefront reaches at A becomes a secondary source. As soon as wavefront AB reaches at point A becomes secondary source and it emits secondary waves in medium 2. Meanwhile, त्या दरम्यान wavefront travels from B to C in time t, therefore BC is equal to φ1 t, where φ1 is the velocity of light in medium 1. आता टी टाईममध्ये वेव्हफ्रंट बी पासून सी पर्यंत आला. त्याच टाईम टीमध्ये एने इमिट केलेल्या सेकंडरी वेव्ज φ2 टी इतकं डिस्टन्स कव्हर करतील. सेकंडरी वेव्ज मीडियम 2मधून ट्रॅव्हल होत आहेत आणि मीडियम 2मध्ये व्हेलॉसिटी ऑफ लाईट v2 आहे, म्हणून टी टाईममध्ये सेकंडरी वेव्ज φ2 टी इतकं डिस्टन्स कव्हर करतील. इन द सेम टाईम टी, कोणत्या सेम टाईम टीमध्ये तर ज्या टाईम टीमध्ये वेव्हफ्रंट बी पासून सी पर्यंत आला त्याच टाईम टीमध्ये सेकंडरी वेव्ज फ्रॉम ए covers distance φ2 t in medium 2,
where v2 is the velocity of light in medium 2. In the same time t, secondary waves from A covers distance v to t in medium 2. आता ए हा सेकंडरी सोर्स म्हणून ॲक्ट होतो, तो सेकंडरी वेव्ज इमिट करतो, त्या सेकंडरी वेव्ज फी टू टी इतकं डिस्टन्स कवर करतात, म्हणून फी टू टी इतकी रेडियस घ्यायची आणि ए हा सेंटर घ्यायचा आणि हेमिस्फिअर काढायचा. फिगरमध्ये हेमिस्फिअर दाखवलेला नाही आहे, परंतु तो असं काढता येईल. फी टू टी इतकी रेडियस घ्यायची, ए हा सेंटर घ्यायचा आणि हेमिस्फिअर काढायचा. फी टू टी इतकी रेडियस काय घ्यायची, तर एनं इमिट केलेल्या सेकंडरी व्ह्यूज टी टाईममध्ये फी टू टी इतकं डिस्टन्स कवर करतात, म्हणून फी टू टी इतकी रेडियस घ्यायची. ए हा सेंटर काय घ्यायचा, तर एचा ए हा सेकंडरी सोर्स म्हणून ॲक्ट होतो आणि तो सेकंडरी व्ह्यूज इमिट करतो, म्हणून ए हा सेंटर घ्यायचा आणि हा हेमिस्फिअर सेकंडरी व्ह्यूज फ्रॉम ए रिप्रेझेंट करतो. हा हेमिस्फिअर सेकंडरी व्ह्यूज फ्रॉम ए रिप्रेझेंट करतो आणि त्यानंतर या हेमिस्फिअरला टँजंट सी काढायची आणि ही टँजंट सी रेफ्रॅक्टेड प्लेन वेव्हफ्रंट म्हणून रिप्रेझेंट करतो. जशी ए बी हा इन्सिडेंट प्लेन वेव्हफ्रंट, तसं सी हा रेफ्रॅक्टेड प्लेन वेव्हफ्रंट. तर एक्सप्लेनेशन असं आहे की सेकंडरी व्ह्यूज फ्रॉम ए कवर्स डिस्टन्स व्ही टू टी, हेन्स ड्रॉ हेमिस्फिअर whose center is A and radius is phi to t. Then draw tangent C to hemisphere, and this tangent C represents refracted plane wavefront. आणि या फिगरमध्ये दाखवलेलं नाही आहे, परंतु refracted plane wavefront is also bounded by two rays. फिगरमध्ये दाखवलेलं नाही. जसं इन्सिडेंट वेव्हफ्रंट ए बी हा बाउंडेड बाय टू रेज आहे, ए डॅश ए अँड बी डॅश बी, तसं रेफ्रॅक्टेड वेव्हफ्रंटसुद्धा बाउंडेड बाय टू रेज आहेत, परंतु ते फिगरमध्ये दाखवलेलं नाही. सो सेकंडरी व्ह्यूज फ्रॉम ए कवर्स डिस्टन्स व्ही टू टी in medium 2. So draw hemisphere whose center is A, radius is phi to t. Then draw tangent C to hemisphere, and this tangent C represents refracted plane wavefront, and refracted plane wavefront C also bounded by two rays, परंतु ते फिगरमध्ये दाखवलेलं नाही. इथंपर्यंत फिगरचं एक्सप्लेनेशन आहे. आता सुरुवातीपासून बघू. MN is a refracting surface separating two media, medium 1, medium 2. AB is the plane wavefront which incident obliquely on MN. Wavefront reaches MN initially at A and finally at C. As soon as wavefront reaches at A becomes secondary source and it emits secondary waves in medium 2. Meanwhile, wavefront travels from B to C in time t. Therefore, BC is equal to V1t, where V1 is the velocity of light in medium 1. In the same time t, secondary waves from A
covers distance phi to t in medium 2, and to obtain wavefront of A, draw hemisphere whose center is A, radius is phi to t. Then draw tangent C to hemisphere, and this tangent C represents refracted plane wavefront. तर इथंपर्यंत फिगरचं एक्सप्लेनेशन. आता याच्यानंतर आपल्याला प्रूफ बघायचे तिन्ही लॉजची. आता ही जी प्रूफ आहे ती जॉमेट्रिकल आहे. फिगरमध्ये A' हा इन्सिडेंट रे आहे, तर PP' ही नॉर्मल आहे. इन्सिडेंट रे A'नं नॉर्मल APशी जो अँगल केला आहे आय, त्याला अँगल ऑफ इन्सिडन्स असं म्हणायचं. सो A'AP अँगल A'AP is the angle of incidence. A' is the incident ray, AP is the normal, and therefore angle A'AP is the angle of incidence I. So in figure, A' is the incident ray, PA is the normal, and therefore angle A'AP is the angle of incidence I. Similarly, AE is the refracted ray, and AP' is the normal. AP' म्हणा किंवा P' म्हणा, कसंही म्हणा. तर AE is the refracted ray and P' is the normal. Therefore this angle between P' and AE is the angle of refraction R. फिगरमध्ये तो दाखवला आहे. So AE is the refracted ray and AP' is the normal, and therefore angle P'AE is the angle of refraction R. आता याच्यानंतर आपल्याला सिद्ध करायचं आहे की या अँगलची किंमत सुद्धा आय आहे हे सिद्ध करायचं. याशिवाय या अँगलची किंमत सुद्धा आर इतकी आहे हे एक सिद्ध करायचं. आता अँगल BAC या अँगलची किंमत आय आहे हे सिद्ध करण्यासाठी आपण दोन इक्वेशन्स वापरणार आहोत. त्यापैकी पहिले इक्वेशन अँगल A'AP प्लस अँगल PAB इज इक्वल टू 90. परत एकदा ऐका मी काय म्हणतोय. अँगल A'AP प्लस अँगल PAB इज इक्वल टू 90 हे पहिलं इक्वेशन. तर दुसरं इक्वेशन अँगल PAB प्लस अँगल BAC इज इक्वल टू 90. तर दोन इक्वेशन्स आहेत. अँगल A'AP प्लस अँगल PAB इज इक्वल टू 90, and second equation angle BAC plus angle PAB is equal to 90. आता दोन इक्वेशनचं कंपॅरिझन करायचं. 90 PAB and therefore आपण असं म्हणू शकतो की अँगल BAC is equal to angle A'AP, but A'AP is I. A'AP is the angle of incidence I. Therefore angle BAC is equal to angle A'AP, both are equal to I. ही दोन इक्वेशन्स कंपॅरिझन करून आपण हे कन्क्लुजन काढू शकतो की अँगल A'AP इज इक्वल टू अँगल BAC, बोथ आर इक्वल टू I. थोडक्यात काय,
तर ट्रायंगल बी ए सी, फिगरमध्ये बघा, ट्रायंगल बी ए सी मधील अँगल बी ए सी याची किंमत आय आहे हे आपण सिद्ध केलं. आणि त्यासाठी ही दोन इक्वेशन्स वापरली. दोन इक्वेशन्स लिहिली, दोन्ही इक्वेशनचं कंपॅरिझन केलं. कंपॅरिझन कसं केलं तर 90 पी ए बी देअरफॉर अँगल बी ए सी इज इक्वल टू अँगल ए डॅश ए पी, बोथ आर इक्वल टू आय. सो दिस इज इक्वेशन नंबर 1. आता याशिवाय आपल्याला आणखी काय सिद्ध करायचं आहे की अँगल पी डॅश ए ई या अँगलची किंमत आर आहे. आपल्याला हे सिद्ध करायचं आहे की अँगल ए सी ई यासुद्धा अँगलची किंमत आर इतकीच आहे हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. त्यासाठी दोन इक्वेशन्स लिहायचे. पहिलं इक्वेशन अँगल पी डॅश ए ई प्लस ई ए सी इज इक्वल टू 90. हे पहिलं इक्वेशन परत एकदा ऐका. अँगल पी डॅश ए ई प्लस ई ए सी इज इक्वल टू 90. हे इक्वेशन नंबर 1. तर इक्वेशन नंबर 2 असं आहे, अँगल ई ए सी प्लस अँगल ए सी ई इज इक्वल टू 90. आता हे कसं लिहिलं, इथं साईडला फिगर काढतो. ए ई सी अँगल ई ए सी प्लस अँगल ए सी ई इज इक्वल टू 90 असं ते सेकंड इक्वेशन आहे. आता इक्वेशन कसं लिहिलं तर ट्रायंगलच्या तिन्ही अँगलची बेरीज 180 असते, 180 असते. त्यापैकी एका अँगलची किंमत जर 90 असेल तर राहिलेल्या दोन अँगलची बेरीज ही सुद्धा 90 येते. म्हणून ते इक्वेशन लिहिले की अँगल ई ए सी प्लस अँगल ए सी ई इज इक्वल टू 90. तर एकूण दोन इक्वेशन्स अँगल पी डॅश ए ई प्लस ई ए सी इज इक्वल टू 90 हे इक्वेशन नंबर 1. तर सेकंड इक्वेशन अँगल ए मीन्स अँगल ई ए सी प्लस अँगल ए सी इज इक्वल टू 90. ते दोन इक्वेशन्स स्क्रीनवरती आहेत. अँगल पी डॅश ए ई प्लस अँगल ई ए सी इज इक्वल टू 90 अँड अँगल ई सी ए प्लस अँगल ई ए सी इज इक्वल टू 90. दोन्हींचं कंपॅरिझन करायचं. 90ला 90 आहे, ई ए सीला ई ए सी आहे, सॉरी 1 मिनिट, 90ला 90 आहे, ई ए सीला ई ए सी आहे. म्हणून अँगल ई सी ए इज इक्वल टू अँगल पी डॅश ए ई, बट पी डॅश ए ई इज इक्वल टू आर. देअरफॉर कन्क्लुजन इज अँगल ई सी ए is equal to angle P dash AE, both are equal to R. So by comparing these two equations, we can conclude that angle ECA is equal to angle P dash AE, both are equal to R. दोन इक्वेशन्स कंपॅरिझन करून आपण हे कन्क्लुजन लिहू शकतो. अँगल पी डॅश ए इज इक्वल टू अँगल ई सी ए इज इक्वल टू आर. मागच्या स्लाईडमध्ये आपण हे सिद्ध केलं की अँगल बी ए सी इज इक्वल टू आय. फिगरमध्ये अँगल बी ए सी इज इक्वल टू आय हे आपण सिद्ध केलं. तर या स्लाईडमध्ये अँगल
ECA याची पण किंमत आर इतकी आहे. फिगरमध्ये हा अँगल ECA याची किंमत आर आहे. ह्या दोन गोष्टी आपण आता सिद्ध केल्या. आता ट्रायंगल BAC फिगरकडे बघा. ट्रायंगल BAC हा राईट अँगल ट्रायंगल आहे. राईट अँगल ट्रायंगलमध्ये अँगल BAC हा आय आहे. मग साईन आय याच्याबद्दल इक्वेशन लिहायचं. ट्रायंगल BACच्या बाबतीत फ्रॉम फिगर साईन आय इज इक्वल टू समोरची बाजू BC छेद कर्ण AC. साईन आय इज इक्वल टू BC बाय AC. दिस इज इक्वेशन नंबर 3. अँड ट्रायंगल EAC याच्यामध्ये या अँगलची किंमत आर आहे, त्याचाही साईन घ्यायचा. मग फिगरवरून ट्रायंगल EACच्या बाबतीत साईन आर इज इक्वल टू AE बाय AC असं लिहिता येईल. आरच्या समोरची बाजू AE तर डायगोनल AC. सो फ्रॉम फिगर साईन आर इज इक्वल टू AE बाय AC. ही दोन्ही इक्वेशन्स नेक्स्ट स्लाइडमध्ये आयाशी विचारात घ्यायची. साईन आय इज इक्वल टू BC बाय AC अँड साईन आर इज इक्वल टू AE बाय AC. इक्वेशन 3ला इक्वेशन 4ने डिवाइड करायचं. इक्वेशन 3 बाय इक्वेशन 4 गिव्स LHSला मिळेल साईन आय बाय साईन आर. RHSला मिळेल BC बाय AC डिवायडेड बाय AE बाय AC. सो इक्वेशन 3 divided by equation 4 gives sin I upon sin R is equal to BC by AC into AE by AC. ओके. भागाकार म्हणजे एक प्रकारचा गुणाकार असतो. मग हा जो भागाकार आहे, डिव्हिजन आहे, ती मल्टिप्लिकेशनच्या स्वरूपात लिहायची. मल्टिप्लिकेशनच्या स्वरूपात लिहिताना ते अशी लिहावी लागेल की BC बाय AC इंटू AC बाय AE असं ते लिहावं लागेल. देअरफॉर साईन I बाय साईन R इज इक्वल टू BC बाय AC इंटू AC बाय AE. आणि तुमच्याही लक्षात आलं असेल की AC कॅन्सल होतील आणि साईन I अपॉन साईन R इज इक्वल टू आपल्याला BC बाय AE मिळेल. BC बाय AE. बट फिगरमध्ये हे आहे BC इज इक्वल टू V1T अँड AE इज इक्वल टू V2T. बट BC इज इक्वल टू V1T अँड AE इज इक्वल टू V2T ही सबस्टिट्यूशन्स केली तर साईन I अपॉन साईन R इज इक्वल टू V1T डिवायडेड बाय V2T हे इक्वेशन मिळेल. टीला टी कॅन्सल होईल, टीला टी कॅन्सल होईल आणि साईन I अपॉन साईन R इज इक्वल टू V1 बाय V2 मिळेल. साईन I बाय साईन R इज इक्वल टू V1 बाय V2 हे इक्वेशन आहे असं पुढच्या स्लाईडमध्ये विचारत घेऊ. साईन I अपॉन साईन R इज इक्वल टू V1 बाय V2. बट we know that कि साइन I अपॉन साइन R इज इक्वल टू N2 बाय N1. दोन्ही इक्वेशनवरून कोणतं इक्वेशन लिहिता येईल? पहिले इक्वेशन आहे साइन I अपॉन साइन R इज इक्वल टू V1 बाय V2. तर दुसरे इक्वेशन आहे साइन I अपॉन साइन R इज इक्वल टू N2 बाय N1. दोन्ही इक्वेशनवरून एकच कंबाईनली इक्वेशन असं लिहिता येईल की साइन I अपॉन साइन R इज इक्वल टू V1 बाय V2 इज इक्वल टू N2 बाय N1. अँड दिस इज स्नेल्स लॉ ऑफ रेफ्रॅक्शन किंवा फर्स्ट लॉ ऑफ रेफ्रॅक्शन. फर्स्ट लॉ म्हणा
किंवा सेकंड लॉ म्हणा, सॉरी फर्स्ट लॉ म्हणा किंवा स्नेल्स लॉ म्हणा. साइन I अपॉन साइन R इज इक्वल टू V1 by V2 इज इक्वल टू N2 by N1. दिस इज फर्स्ट लॉ और स्नेल्स लॉ ऑफ रिफ्रॅक्शन. सुरुवातीलाच आपण असं पाहिलं की 3 लॉज आहेत, त्यापैकी सर्वात महत्त्वाचा हा लॉ स्नेल्स लॉ. इतर जे 2 लॉ आहेत रिफ्रॅक्शनचे ते किरकोळ आहेत. त्यापैकी पहिला लॉस आहे, 2 पैकी पहिला, की इन्सिडेंट रे ए डॅश रिफ्रॅक्टेड रे ए lie on opposite sides of normal PP dash. Second law है incident ray and refracted ray are lie on opposite sides of normal. असा सेकंड लॉ. इथं इन्सिडेंट रे कोण आहे तर ए डॅश ए, रेफ्रॅक्टेड रे कोण आहे तर ए डॅश ए आणि ए फिगरमध्ये दिसत आहेत त्याप्रमाणे ते नॉर्मल पी पी डॅशच्या अपोजिट साईडला आहेत. पी पी डॅशच्या डाव्या बाजूला ए डॅश ए आहे, तर पी पी डॅशच्या उजव्या बाजूला ए आहे. म्हणजेच ए डॅश ए अँड ए आर लाय ऑन अपोजिट साईड्स ऑफ नॉर्मल पी पी डॅश. तर याची खास अशी प्रूफ नाही आहे. हा जो सेकंड लॉ आहे याची प्रूफ नाही, फक्त फिगरवरून म्हणायचं आहे. फिगरमध्ये दिसते आपल्याला की इन्सिडेंट रे आणि रिफ्रॅक्टेड रे नॉर्मलच्या विरुद्ध बाजूला आहेत. फिगरवरूनच ते सिद्ध होत आहे, त्याची वेगळी सिद्धता नाही. थर्ड लॉच्या बाबतीत सुद्धा वेगळी सिद्धता नाही आहे, फिगरवरूनच ते सिद्ध होत आहे. काय सिद्ध होतं आहे? इन्सिडेंट रे ए डॅश ए, रिफ्रॅक्टेड रे ए अँड नॉर्मल पी पी डॅश आर lie in the same plane. तिघही इन्सिडेंट रे, रिफ्रॅक्टेड रे अँड नॉर्मल एकाच प्रतलात असतात, असा थर्ड लॉ. इथं इन्सिडेंट रे ए डॅश ए आहे, रिफ्रॅक्टेड रे ए आहे, नॉर्मल पी पी डॅश आहे, आणि हे तिघही ए डॅश ए अँड पी पी डॅश एकाच प्रतलात आहेत, हे फिगरवरून सिद्ध होत आहे. त्यामुळे या दोन्ही लॉची वेगळी अशी प्रूफ नाही आहे, फिगरवरून ते सिद्ध होत आहे. परंतु पहिला जो लॉ आहे स्नेल्स लॉ ऑफ रिफ्रॅक्शन, हा मात्र फिगरवरून सिद्ध होत नाही आहे. 1 मिनिट. हां, तर पहिला जो लॉ आहे स्नेल्स लॉ, साइन I अपॉन साइन R इज इक्वल टू V1 by V2 इज इक्वल टू N2 by N1. हा मात्र लॉ फिगरवरून सिद्ध होत नाही, तर त्याची जॉमेट्रिकल अशी प्रूफ आहे की जे आपण या अगोदरच्या स्लाइड्समध्ये पाहिले. आणि इन दिस वे 3 लॉज ऑफ रिफ्रॅक्शन कॅन बी एक्सप्लेन्ड और कॅन बी प्रूव्ड ऑन द बेसिस ऑफ हायजन्स वेव्ह थेरी ऑफ लाईट. येस, लास्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण लॉज ऑफ रिफ्लेक्शन पाहिले होते, तर या व्हिडिओमध्ये आपण लॉज ऑफ रिफ्रॅक्शन हे चे तिन्ही लॉज आपण हायजन्स वेव्ह थेरीच्या आधारे एक्सप्लेन केले म्हणा किंवा प्रूव्ह केले असं म्हणा. दोन्ही आर्टिकल सेम आहेत. रिफ्लेक्शन ऑफ लाईट ॲट प्लेन सरफेस अँड रिफ्रॅक्शन ऑफ लाईट ॲट प्लेन सरफेस, दोन्ही आर्टिकलची स्टाईल एकसारखी आहे. त्यामुळं प्रिपरेशन करताना सुद्धा एकाच वेळी ती करायची.